एखादं संकट आलं की आपण गांगरून जातो किंवा संकटामध्ये आपण काय करतो? खापर कोणावर तरी फोडतो किंवा माझं नशीबच खराब आहे किंवा देवाची माझ्यावर कृपाच नाही, देव आपल्यावर रुसलेला आहे, अशा प्रकारची विधानं करतो. आपण आज एक अशी गोष्ट ऐकणार आहोत की ती गोष्ट ऐकून तुम्हाला देखील वाटेल की कितीही संकट आलं तरी माणूस जो आहे तो माणूस न डगमगणारा असला पाहिजे. ती गोष्ट आहे अमेरिकेतील प्रसिद्ध टेनिसपटू आर्थर ॲश. आर्थर ॲश हे अमेरिकेमधले पहिले कृष्णवर्णीय टेनिसपटू आहेत की या टेनिसपटूने विम्बल्डन, ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन या तिन्ही स्पर्धा जिंकलेल्या होत्या. तर हे जे टेनिसपटू आहेत, या टेनिसपटूंना रक्तसंक्रमणामुळे एड्स नावाचा आजार झाला. कारण हृदयाशी संबंधित ऑपरेशनमध्ये रक्त घेतल्यानंतर हा आजार झाला. हा आजार झाल्यानंतर एका चाहत्याने त्यांना प्रश्न विचारला की देवाची तुम्हावरच का अपकृपा व्हावी किंवा देवाने तुम्हालाच का निवडलं? याचं उत्तर देताना आर्थर ॲश असे म्हणाले की जगामध्ये 5 कोटी मुलं टेनिस खेळतात. 5 कोटी मुलांमधून क्लब पातळीवर 50 लाख मुलं पोचतात. क्लब पातळीवरून 50,000 मोठ्या मोठ्या स्पर्धांपर्यंत पोचतात. त्याच्यापैकी 5,000 विम्बल्डनसारख्या स्पर्धांमध्ये पोचतात. या 5,000 मधले कोणीतरी 2 फायनलला पोचतात आणि या 2 मधून कोणीतरी 1 फायनलचा विजेता होतो आणि त्याच्यामध्ये मी आहे. ज्यावेळी फायनलचा विजेता झालो तेव्हा माझ्या मनात हा प्रश्न आला नाही की देवाने मना का निवडलं. आज माझ्यावर वाईट प्रसंग आला आहे म्हणून मग देवाला मी का दोष देऊ? कारण जेव्हा फायनलमध्ये पोचलो तेव्हा देखील माझ्या मागे ईश्वराची कृपा होती आणि आज वाईट परिस्थिती आली तर त्याचा दोष मी ईश्वराला किंवा नशिबाला देणार नाही, तर त्याचा सकारात्मक वापर मी करेल. आणि त्यांनी एड्स झाल्यानंतर देखील ईश्वराला किंवा नशिबाला दोष न देता अनेक सामाजिक कार्य मरेपर्यंत जे आहे ते मरेपर्यंत करत राहिले.